हाय, मी पूर्वी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पेहरावाचा एक अतिशय सुंदर आणि त्याचबरोबर पारंपरिक असा आपण पर्याय पाहणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त पाहूया आणखीन भरपूर माहिती। सुरुवात करूया या एपिसोडला। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण सुती तलम कपड्यांचे पर्याय शोधत असतो। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते, पंजाबी ड्रेसेस किंवा ट्युनिक्स हे ऑप्शन्स तर आपल्याला आहेतच, पण आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एका अत्यंत पारंपरिक अशा पेहरावाची आठवण करून देणार आहे। खरं तर पूर्वीच्या काळी आपल्या आज्या, इवन आपल्या आयासुद्धा उन्हाळ्यामध्ये साड्याच वापरायच्या की। साडीसारखा खरं तर सुटसुटीत प्रकार नाहीच आहे आणि त्यातून आपण जर सुती तलम अशा पुणेरी साड्या वापरल्या तर त्यापेक्षा कम्फर्टेबल उन्हाळ्यामध्ये आणखीन काहीच असू शकत नाही। म्हणूनच आज आपण अशाच सुती पुणेरी साड्यांचे काही ऑप्शन्स पाहणार आहोत। हाय, मी मृण्मयी अवचट। पुणेरी साड्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामध्ये सिल्क मिक्स असलेले किंवा प्युअर कॉटनचे असे वेगवेगळे प्रकार असतात। बारीक स्वतःचं चेक्स असलेल्या पण पुणेरी साड्या असतात। आज मी तुम्हाला कॉटनच्या काही पुणेरी साड्या दाखवणार आहेत, ज्या पेस्टल कलरमध्ये आहेत आणि उन्हाळ्यासाठी अतिशय योग्य आहेत। इथे ही एक पीच कलरची पुणेरी साडी आहे। अतिशय छोटे पला काठ आहेत। हा ट्रेडिशनल जो फॉर्म आहे काठाचा तो तसाच ठेवला आहे। पूर्णतः कॉटन आहे। याला हा कॉन्ट्रास्ट असा हा पल्लू आहे। याच्यावरती तुम्ही आत्ताच्या ट्रेंडप्रमाणे एखादा प्रिंटेड ब्लाउज घालू शकता। तसंच हा एक लेमन येलो कलर आहे। हा पेस्टलपेक्षा थोडासा ब्राईट आहे, पण एकदमही निऑन किंवा फ्लोरोसंटमध्ये नसल्याने उन्हाळ्यासाठी हा छान वाटतो, सूदिंग वाटतो। तसाच हा याला कॉन्ट्रास्ट पल्लू आहे या साडीला। ही एक सी ब्लू सारखा रंग आहे। यालाही हे ट्रेडिशनल काठ असेच आहेत आणि हा कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू आहे। या सर्व साड्या तुम्ही स्टार्च करून घालू शकता जर तुम्हाला स्टिफ लुक हवा असेल तर, आणि जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कम्फर्ट जास्त हवा असेल तर तुम्ही विदाउट स्टार्च याला सॉफ्ट याचा जो फॉल येतो तसं तुम्ही वापरू शकता। सध्या मोठ्या सेलिब्रिटीजसुद्धा कॉटनच्या साड्या स्पोर्ट करत आहेत। कॉटनच्या साड्यांवरती अनयुज्युअल ब्लाउजेस, अनयुज्युअल ॲक्सेसरी घालून आपला एक वेगळा लुक प्रेझेंट करत आहेत। तर उन्हाळ्यासाठी पुणेरी कॉटन हे खूप छान ऑप्शन असू शकतं। याच्यामध्ये असे थोडे फॅन्सी काठाचे सुद्धा अवेलेबल आहेत प्रकार। ही सुद्धा पुणेरी साडी आहे, पूर्णतः कॉटनची साडी आहे, पण याला हा वेगळा काठ दिलाय। याचे रंगही थोडे म्युटेड आहेत। याला हा असा सिंपल पल्लू आहे, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये, सटल कलरमध्ये आहे। या साडीला थोडी जर जास्त असल्याने तुम्ही एखाद्या छोट्या फंक्शनसाठी सुद्धा ही साडी वापरू शकता। या जर असल्याने याचा जरा लुक थोडा रिच येतो। कलरही थोडे ब्राईट आहेत। हा रंग ब्राईट आहे। याच्यावरती तुम्ही एम्ब्रॉयडरी केलेलं कुठलं तरी ब्लाऊज घालू शकता। पदर सटल आहे, किंवा कॉन्ट्रास्टमध्ये हा जो काठाचा रंग आहे असा तुम्ही ब्लू कलरचा ब्लाऊजसुद्धा घालू शकता। यासुद्धा पूर्णतः कॉटन असल्याने अतिशय कम्फर्टेबल आहेत। हा एक कलर आहे जो ब्राईट आहे। यालाही परत हे जर असली आहे काठामध्ये, ज्याच्याने थोडासा एखाद्या फंक्शन छोट्याशा साठी तुम्ही किंवा डिनरसाठी सुद्धा अशी साडी नेसू शकता। याचे सगळ्याचे पल्लू अतिशय सटल आहेत, म्हणजे ही प्लेन साडीसारखीच वाटते। त्यामुळे ब्लाऊजला तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर घेऊ शकता। ह्या साडीला तुम्ही प्रिंटेड किंवा एम्ब्रॉयडर्ड हे असं पीच कलरचं तुम्ही ब्लाऊज घालू शकता याच्याबरोबर। पुणेरी साड्या हा ट्रेडिशनल साड्यांचा प्रकार आहे आणि कॉटनच्या पुणेरी साड्या उन्हाळ्यासाठी खूप छान वाटू शकतात। याच्याबरोबर तुम्ही कुठला ब्लाऊज घालताय, मग ते प्रिंटेड असो किंवा एम्ब्रॉयडर्ड असो, ह्या ब्लाऊजमुळे या साडीचा लुक खूप बदलू शकतो।
तुम्ही जर ट्रेंडी आणि छान कट असलेलं किंवा एखादं अनयुज्युअल प्रिंट असलेलं ब्लाऊज घातलं तर तुम्ही खूप ट्रेंड राईट दिसू शकाल. पण असंच अगदी मॅचिंग साडीचं घातलं आणि त्याला टिपिकल काठ लावून साध्या पॅटर्नचं ब्लाऊज केलं तर हे बोरिंगही वाटू शकतं. त्यामुळे पुणेरी साड्यांचं ऑप्शन आहे, पण त्याला तुम्ही कसा लुक देता हे तुमच्यावर आहे. तेव्हा या समरसाठी जरा हटके ब्लाऊज करून अशा कॉटनच्या पुणेरी साड्या तुमच्या वॉर्डरोबला तुम्ही नक्कीच ॲड करू शकता.